संसारात राहून हा संसार करत असताना हा माझा नाही संसार, भगवंतानं दिलेली जबाबदारी आहे ती मी पार पाडतोय. माझा जो विचार आहे हा विचार वैराग्यशील झाला पाहिजे आणि मला प्रपंचात राहून माझ्या स्वरूपाची ओळख मला करून घेतली पाहिजे. असंच मला वाटतं आध्यात्मिक शाळेमध्ये आपण शिकत असू. त्यानं धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. आता धर्म म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडला असेल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नाही. आपली कर्तव्य त्याने पार पाडली पाहिजेत. आपली जी नीतिमत्ता आहे ती त्यानं पार पाडली पाहिजे. त्यानं नीतिमान असलं पाहिजे आणि अगदी मनापासून क्षमाशील वृत्ती असली पाहिजे. म्हणून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामींना एवढे लोक बोलतात तरी स्वामींना त्याचा राग का नाही येत? जर माझ्यात वैराग्य आहे तर मला क्षमा करता आलीच पाहिजे ना. काही जण काहीतरी चुका करतात, आम्ही क्षण बघून रागवतो पण त्याच्यावर नाही असं नाही, पण दुसऱ्या मिनिटाला तो परत आल्यानंतर मी कधीच त्याला विचारत नाही तू असा का वागला, मी तुला क्षमा करणार नाही, असं नसतं. त्याने मंद झालेला परमार्थ पुन्हा सतेज केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्याने लोकांना चिंतनशील बनवलं पाहिजे. सत्वगुण जवळ ठेवून नेहमी त्याने लोकांना सन्मार्गानं घेऊन गेलं पाहिजे. त्याच्या सहवासात येणारा प्रत्येक जो माणूस आहे हा कधीच चुकीच्या मार्गाने जाता कामा नाही, चुकीच्या मार्गाला त्यानं जाऊ देता कामा नाही, ही त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याने बहुश्रुत असावं, त्याने नेहमी उद्योगरत राहावं. मग कधीही बघितलं तरी समाजासाठी तो सतत जगत राहिला पाहिजे. समाजाचा जो संसार आहे, समाजाचा जो प्रपंच आहे तो करत राहिला पाहिजे. फक्त आपल्या प्रपंचासाठी जगता कामा नाही. त्याचा प्रपंच चालवणार भगवंत आहे ना. संत कबीर रामाचा संसार करत होते म्हणून त्याचा संसार रामानं चालवला. संत तुकोबरा विठ्ठलाचा संसार करत होते, त्याचं नाम घेत होते. नरेरी सोनार त्याचं नाव घेत होते म्हणून विठ्ठलानं त्यांचा संसार प्रत्येकाचा चालवला. मी गजानन महाराजांचा नामस्मरणामध्ये तल्लीन आहे म्हणून माझा संसार आपल्याला आश्चर्य वाटेल. आम्ही घरामध्ये 3 ते 4 मिनटं देतो, फक्त 24 तासामध्ये 3 ते 4 मिनटंच आमचा सगळ्या घरातल्या मंडळींचा जास्तीत जास्त संवाद होतो. हा संसार चालतो कसा? सगळं गजानन महाराज बरोबर चालवतात. तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे की या चराचरामध्ये परमात्मा आहेच, तो सर्वत्र आहे आणि तो ठेवील तसा, तो देईल ते. त्यानं दिलं तरी उन्मत्त होऊ नका आणि त्यानं दिलं नाही तरी त्याच्यावर दोषारोप करू नका. मिळालं तर त्याचा उपभोग जरूर घ्या, पण उपभोग घेत